नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात अलिबागमध्ये पर्यटक आपल्याला पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा ते आनंद घेत आहेत। बनाना रायडिंग असेल, वॉटर जेट रायडिंग असेल, सोबतच बोट रायडिंग असेल, हॉर्स रायडिंग असेल, कॅमल रायडिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पोर्ट्सचा आनंद घेऊन ते आपला वर्ष जे आहे नवीन चांगल्या प्रकारे साजरी करण्याचा प्रयत्न करत आहेत। फॅमिलीज सोबत येत आहेत, परिवारासोबत येत आहेत, मित्रांसोबत येत आहेत। इथले काही स्थानिक व्यापारी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा केल्यानंतर काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊ। दादा, काय काय स्पोर्ट्स तुमच्याकडे इथे अवेलेबल आहे? आमच्याकडे बनाना राईड आहे, स्लीपर राईड आहे, एक बंपर राईड आहे, जेटस्की राईड आहे, 4 राईड अवेलेबल आहेत। दुसरी आमच्याकडे एक बोट राईड आहे, पॅरासेलिंग राईड आहे। ह्या सगळ्या अलिबाग बीचवरती राईड अवेलेबल आहेत। खरं तर प्राइसेस कसे आहेत इतर तुलनेच्या ठिकाणी? खरं सांगायचं म्हणजे प्राइजेसचा प्रमाण आहे ना, 10 वर्षापासून हा एकच आहे। फक्त पेट्रोलचा भाव वाढलेला आहे, आमचा भाव काय अजूनपर्यंत वाढलेला नाही आहे। खरं तर पर्यटक दरवर्षी पेक्षा यावर्षी कसा त्यांचा उत्साह वाटतोय? काय संख्या बऱ्यापैकी आहे की थोडीफार घसरली? खरं सांगायचं झालं तर या वर्षी पर्यटन आहे ना, फक्त 50% पर्यटन आलेलं आहे अलिबागमध्ये। 50% पर्यटन आलेलं। गेल्या वर्षीचं पर्यटन होतं ना, त्याच्यापेक्षा अर्ध्या पटीने पण नाही या वर्षी। खरं तर यामागचे काय कारण असतील कारण मला वाटते की आता जे डॅम आहेत, तर त्या डॅम मागे आता वॉटर स्पोर्ट झालेला आहे, याचेही कारण आहेत। आणि दुसरी कारण म्हणजे आता हा वॉटर स्पोर्ट्स आहे, हा फक्त बीच साठीच आहे। तर डॅम साठी कशासाठी दिलाय हे आम्हाला तरी माहित नाही अजूनपर्यंत, पण हा वॉटर स्पोर्ट्स लाईन आहे, माझ्या माहित तरी मला 11 वर्ष झाले फक्त बीच ठिकाणीच चालू आहे। तो एक कारण आहे। आणि दुसरा कारण म्हणजे एक घटना पण झाली होती, त्याच्यापासून पण थोडासा पब्लिक घाबरला गेला असेल असं पण वाटतं। पण आम्ही ज्या राईड करतो अलिबाग बीचवरती, ती लाईफ जॅकेट दिल्याशिवाय आम्ही कोणालाही पाठवत नाही। आणि इथे MMBचे साहेब आहेत, पाटील साहेब म्हणून, ते तात्काळ लगेच इथे येतात। दादा, हे दादा ज्या गोष्टी सांगत आहेत, तुम्ही पण एक व्यापारी आहात, या सगळ्या मतांशी सहमत आहे? सगळं बोलतो सगळं यंदा पब्लिक पण कमी आहे। पहिले 100% पब्लिक होती, त्याचा 75-50% पब्लिक आहे सध्या या बीचवर, अलिबाग बीचला। तुमच्या मताने काय कारण असू शकतील, प्रमुख कारण? कशामुळे पब्लिक इकडे कमी होत काय समजत नाही। सगळे इथे वॉटर स्पोर्ट चालू आहेत ना, सगळे इथे नागाव बीच, बदामी बीच, काशीत इथे चालू आहे, सगळे इथे वॉटर स्पोर्ट झालाय। या दादांशी विचारूत आपण। दादा, आपलं नाव काय? आणि हे जे पब्लिक कमी होताना पाहायला मिळते आपल्याला वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून, हे कमी होत आहे, मात्र जे परमिशन्स दिलेले आहेत डॅम मध्ये वॉटर स्पोर्टला, यावर कुठेतरी बंदी आणली पाहिजे का, जेणेकरून जे सी साइड पर्यटन आहे ते वाढेल? कसं आहे सर, आता ही पब्लिक इथे का कमी झाली ते कोणच परफेक्ट सांगू शकत नाही। कसं माहिती, सर्वकडे आता सर्व बीचेसला वॉटर स्पोर्ट हे चालू झालेले आहेत, त्याच्यामुळे पण होऊ शकते। किंवा जे पाण्यामध्ये काही ऍक्सिडेंट वगैरे झाले तो पण कारण असू शकते। असं परफेक्टली कोणच सांगू शकत नाही पब्लिक। काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की सरकारच्या परवानगीशिवाय किंवा सरकारची परवानगी घेऊन डॅम्स मध्ये, बॅकवॉटर मध्ये स्पोर्ट्स घेतल्या जात आहेत, त्यामुळे कदाचित हा फटका बसतो। असू शकते, पण त्याच्यावरती बंधन घेणार कोण? आम्ही तर त्याच्यावरची ऍक्शन घेऊ शकत नाही, आम्ही काही कंप्लेंट वर करू शकत नाही, कारण प्रत्येकाचे व्यवसाय आणि धंदे आहेत, त्याच्यावरती आम्ही काही करू शकत नाही। ते सरकारने करायला पाहिजे। काय सांगाल, तुम्हाला कसं वाटतं यावर्षी पर्यटन बऱ्यापैकी आहे का थोडंफार कमी आहे? काय नाही, जाम कमी आहे पर्यटन। आमचा धंदा सोलमलेला आहे, सगळा खोलंबा झालेला आहे। आणि आमच्या आता मंदार सर बोलतील। खरं तर आजचा वर्षाचा शेवटचा दिवस आहे, न्यू इयर आहे, यावेळेस पर्यटन मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे, मात्र ज्या वेळेस पर्यटन पीकला असायला पाहिजे तेव्हाच इथं कमी आहे असं तुम्ही म्हणताय। बाकीच्या जे दिवस असतात त्याची काय स्थिती आहे? साधारण किती लोक या व्यापारावर, व्यवसायावर निर्भर आहेत? या नगर परिषदेला किती रेव्हेन्यू याच्यातून तयार होतं, या अलिबाग नगर परिषद? ऍक्च्युली नगर परिषदेच्या ह्याच्यात आहे, ऍक्च्युली हा जो पर्यटन आहे MMBच्या हातात आहे आणि पर्यटन स्थळ त्यांच्या हातात आहे। नगरपालिकेचे आमचे नगराध्यक्ष आहेत प्रशांत नाईक, ते सर्व बीच साफ करण्याचा किंवा अलिबाग कसा सुधारेल त्याच्यावर सगळा। वर्षभरामध्ये काय स्थिती असते? आजच्या दिवशी जास्त असायला पाहिजे, पण यावर्षी तुम्ही कमी आहे म्हणताय, बाकीचे दिवस कसे आहेत व्यवसाय?
आता या वर्षी पब्लिक खूप कमी आहे, खूप म्हणजे खूप कमी आहे. मी न्यू इयरचं विचारत नाही, विकेंड्स असतात शनिवार सॅटर्डे संडे, यावेळीस बाकी न्यू इयर सोडून बाकीच्या वेळी काय स्थिती आहे? शनिवार रविवार बाकीचे जर गेले अगोदरचे ते खूप ते चांगले होते, म्हणजे बऱ्यापैकी खूप चांगले होते. पण हे जे न्यू इयरचे दिवस आलेत ना, त्या दिवसामध्ये पब्लिकच नाही आहे. म्हणजे का कारण आणि तो कारण आता काय माहिती कसा विषय. खरं तर पर्यटकांचा आकडा चांगला दिसतोय, मात्र दरवर्षीच्या तुलनेत त्यांना कुठेतरी जे व्यावसायिक आहेत तिथं काम करणारे त्यांना कमी वाटतोय आणि त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेतलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन योगेश सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.